नमस्कार फ्रेंड्स. आपल्यापैकी प्रत्येकजण आजकाल आजारी पडलो की लगेच डॉक्टरकडे धाव घेतो आणि खिशातले हजारो रुपये खर्च करतो. पण आपल्याला माहीत आहे का, आपल्या पूर्वजांनी म्हणजेच आपल्या आजी आजोबांनी पणजोबांनी निसर्गाचा एक मोठा खजिना आपल्यासाठी ठेवला आहे. आजच्या रानवाराच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 5 जादुई वनस्पती पाहणार आहोत, ज्या तुम्ही तुमच्या घराच्या छोट्याशा कुंडीत किंवा बाल्कनीत सहज लावू शकता. या वनस्पती फक्त तुमच्या घराची शोभा वाढवणार नाहीत बरं का, तर तुमच्या कुटुंबासाठी 24 तास हजर असणारा डॉक्टर बनतील. कसं? चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहूया. आपली पहिली वनस्पती आहे इन्शुलिन प्लांट. इन्शुलिन प्लांट म्हणजेच ओव्याचे झाड. जर तुमच्या घरात कोणाला डायबेटीस असेल तर इन्शुलिन प्लांटचे एक पान रोज सकाळी चावून खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते. आणि ओव्याच्या झाडाचे पान थोडे जाड आणि रसरशीत असते. याचे थोडेसे पान आपण लहान मुलांना जर चोखायला दिले ना, तर खोकला आणि गॅसचा त्रास देखील लगेच कमी होतो. हे झाड आपण छोट्या कुंडीतही लावू शकतो. हे झाड लावणे तसं खूप सोपं आहे. अगदी नर्सरीतून आणण्याचीही गरज नाही. तुमच्या ओळखीचं जर कोणाकडे हे झाड असेल तर त्याची फक्त 4 इंचाची फांदी तोडून आणून कुंडीत मातीत रोवली तरी हे झाड सहज जगते आणि याला जास्त पाण्याचीही गरज नसते. आता बघूया की आपण याचा औषधी वापर कशा प्रकारे करू शकतो. लहान मुलांच्या कफसाठी, जर लहान मुलांना सर्दी खोकला असेल तर याचे एक पान घ्या. हे गॅसवर हलके कोमट करा. त्यावर हाताने थोडे चोळून त्याचे 2 ते 3 थेंब रस काढा आणि तो रस मधामध्ये मिक्स करून मुलांना चाटवा. कफ एका रात्रीत बाहेर पडेल. भजी किंवा चटणी. ओव्याची पाने खूप चवदार असतात. तुम्ही याची गरमागरम भजी किंवा पुदिन्यासारखी चटणी बनवून देखील खाऊ शकता, ज्यामुळे पचनक्रिया सुधारेल. फ्रेंड्स, अनेकांना वाटतं की ह्या झाडाला लागणारा ओवा आपण मसाल्यात वापरतो, पण तसं नाही बरं का. या झाडाच्या पानातून फक्त ओव्यासारखा सुगंध येतो, म्हणून याला ओव्याचे झाड म्हणतात. मूळ ओवा वेगळ्या वनस्पतीला लागतो. आता पाहूया आपली दुसरी वनस्पती, गवती चहा. सकाळी उठल्यावर फ्रेश वाटत नाही, डोकेदुखीचा त्रास आहे, मग चहामध्ये आल्याऐवजी गवती चहा टाकून पहा. याच्या पानाचा सुगंधच तुमचा अर्धा थकवा दूर करतो. गवती चहाचा काढा प्यायल्याने अंगातील बारीक ताप, सर्दी आणि सांधेदुखी पूर्णपणे बरी होते. ही वनस्पती तुमच्या कुंडीची शोभा तर वाढवतेच, पण आरोग्यही राखते. गवती चहासाठी थोडी मोठी किंवा 10 ते 12 इंचाची कुंडी वापरा, कारण हे झाड गवतासारखे खूप पसरते. याला रोज भरपूर ऊन आणि पाणी लागते. याची जर पाने सुकायला लागली ना, तर ती खालून कात्रीने कापून टाका, म्हणजे नवीन पाने लवकर येतील. आता याचा औषधी वापर कसा करायचा? डिटॉक्स वॉटर. उन्हाळ्यात किंवा वजन कमी करण्यासाठी 1 लिटर पाण्यात गवती चहाची 4 पाने आणि थोडं आलं उकळून घ्या. हे पाणी थंड करून दिवसभर प्या. शरीरातील सर्व टॉक्सिन्स बाहेर पडेल आणि त्वचा चमकेल. एवढंच नाही बरं का, गवती चहाच्या सुगंधामुळे घरात डास आणि कीटक येत नाहीत. जर तुमच्या बाल्कनीत खूप डास होत असतील तर हे झाड खिडकीजवळ ठेवा. नॅचरल मॉस्किटो रिपेलंट म्हणून हे काम करेल. आहे का नाही भारी? आपली तिसरी वनस्पती आहे कोरफड. कोरफडीला आयुर्वेदात घृतकुमारी म्हणतात. जर तुम्हाला चेहऱ्यावर पिंपल्स किंवा डाग असतील तर बाजारातील महागडे जेल आणू नका. कुंडीतल्या कोरफडीचे ताजे जेल चेहऱ्याला लावा. जर तुमचे पोट साफ होत नसेल तर सकाळी 2 चमचे कोरफडीचा रस कोमट पाण्यासोबत घ्या. पोट साफ तर सर्व आजार माफ. कोरफड ही वाळवंटी वनस्पती आहे, त्यामुळे कुंडीत मातीसोबत थोडी वाळू यामध्ये मिक्स करा. कोरफडीला खूप कमी पाणी द्या. आठवड्यातून फक्त 2दा पाणी दिलं तरी चालतं. जास्त पाण्यामुळे हिची मुळे सडू शकतात. याचा औषधी वापर कसा करावा? पोटाच्या अल्सर आणि उष्णतेसाठी कोरफडीचे ताजे जेल काढा. ते स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुवून घ्या, ज्यामुळे त्याचा कडूपणा निघून जाईल. नंतर ते जेल मिक्सरमध्ये थोडे पाणी टाकून फिरवा. हा ज्यूस सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्याने पोटातील जळजळ आणि अल्सर पूर्ण बरे होतात. सनबर्न आणि भाजल्यावर, स्वयंपाक करताना हात भाजल्यास किंवा उन्हाळ्यात त्वचा काळी पडल्यास लगेच कोरफडीचा जेल लावा. थंडावा मिळेल आणि डागही पडणार नाही.
यातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोरफडीचे जेल आपण जेव्हा काढतो ना, तेव्हा पान कापल्यावर सुरुवातीला एक पिवळ्या रंगाचा द्रव म्हणजेच येलो लिक्विड निघतं. ते विषारी असतं बरं का. तेव्हा पान कापून तुम्ही 10 मिनटं ते उभे ठेवा. तो पिवळा रस वाहून जाऊ द्या आणि त्यानंतरच ही जेल वापरा. आता आपली चौथी वनस्पती आहे विड्याचे पान किंवाच नागवेलीचे पान. हे फक्त तांबूल खाण्यासाठी नाही बरं का. जर तुमच्या छातीत कफ जमा झाला असेल तर विड्याच्या पानाला थोडे मोहरीचे तेल लावून ते कोमट करा आणि छातीवर शेक द्या. कफ लगेच वितळतो. तसेच जेवणानंतर विड्याचे पान न चुना खाता फक्त लवंग किंवा बडीशोप सोबत खाल्ले तर पचनशक्ती घोडा पळेल ना अशी मजबूत होते. आता विड्याचे पान ही एक वेल आहे, त्यामुळे कुंडीत झाड लावल्यावर त्याला वर जाण्यासाठी एक काठी किंवा मॉस्टिक नक्की लावा. ह्या झाडाला थेट किंवा कडक ऊन आवडत नाही बरं का. याला बाल्कनीतील अशा ठिकाणी ठेवा जिथे सकाळचे फक्त कोवळे ऊन येईल. याचा औषधी वापर कसा करावा? डोकेदुखीवर रामबाण उपाय. जर खूप डोकं दुखत असेल तर विड्याचे ताजे पान कपाळावर ठेवून त्याची पट्टी बांधा. पानामधील थंडावा डोकेदुखी एका मिनिटात गायब करतो. मुकामार किंवा सूज. शरीरावर कुठेही सूज आली असेल किंवा मुकामार लागला असेल तर विड्याच्या पानाला एरंडेल तेल म्हणजेच कॅस्टर ऑइल लावून ते कोमट करा आणि सुजलेल्या जागेवर बांधून ठेवा. सूज लगेच उतरते. आता आपली शेवटची आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजेच आपली तुळस. तुळस फक्त पूजा करण्यासाठीच नाही तर ते घराचे ऑक्सिजन बँक आहे. रोज सकाळी तुळशीची 3 ते 4 पाने खाल्ल्याने तुमची रोगप्रतिकारशक्ती इतकी वाढेल की कोरोना किंवा कोणताही साधा व्हायरल इन्फेक्शन तुमच्या आसपासही भटकणार नाही. याच्या बिया म्हणजे सब्जा शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी अत्यंत गुणकारी आहेत. तुळस लावताना नेहमी कृष्ण तुळस म्हणजे काळ्या पानांची लावा, कारण हिच्यात औषधी गुणधर्म जास्त असतात. तुळशीला मंजिरी आल्या की झाडांची वाढ थांबते, त्यामुळे न विसरता त्या मंजिरी वेळोवेळी हाताने तोडून टाकत जा. त्यामुळे तुळस नेहमी हिरवीगार आणि घनदाट राहील. याचा औषधी वापर कसा करावा? प्रतिकारशक्तीसाठी स्पेशल काढा. पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात 3 तुळशीचे पाने, 2 काळी मिरी आणि थोडे आले पाण्यात उकळून काढा बनवा. हा काढा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच फ्लू आणि इन्फेक्शनपासून वाचवतो. तोंडाची दुर्गंधी आणि हिरड्यांचे आजार. रोज सकाळी तुळशीचे एक पान तोंडात ठेवून फक्त चोखल्याने तोंडाची दुर्गंधी दूर होते आणि हिरड्या मजबूत होतात. पण तुळशीची पाने कधीही दात लावून चावून खाऊ नयेत. तुळशीच्या पानात मर्क्युरी म्हणजेच पारा असतो, जो दातांचे कवच एनॅमल खराब करू शकतो. त्यामुळे तुळशीची पाने नेहमी गिळावीत किंवा चहामध्ये उकळून घ्यावेत. निसर्गाचा अनमोल ठेवा आपल्या घरीच जपावा. औषधांच्या दुनियेत आरोग्याचा मार्ग सोपा करावा. सो फ्रेंड्स, आजच नर्सरीमध्ये जा आणि या 5 वनस्पती आपल्या कुंडीत नक्की लावा. निरोगी राहण्यासाठी महागड्या औषधांची नाही तर निसर्गाची साथ हवी. तुम्हाला या 5 पैकी कोणती वनस्पती सगळ्यात जास्त आवडली ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच आरोग्यदायी माहितीसाठी रानवराला सबस्क्राईब करायला विसरू नका.